दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक काँग्रेस पक्षाचे नेते उद्योगपती CR सांगलीकर साहेब, CR सांगलीकर फाउंडेशन मिरज मतदारसंघातील तमाम बंधू भगिनी। निपाणी देवगड राज्य मार्गावरील सोळांकूर गावातून होणारी अवजड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने पाठवावी आणि गावातील रस्त्यावर स्पीड ब्रेकर तयार करावेत या मागणीसाठी सोळांकूर ग्रामस्थांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि RTO इन्स्पेक्टर अधिकाऱ्यांची बैठक राधानगरी तहसील कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली। या बैठकीत अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मागणीला सकारात्मकता दर्शवत मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही दिली। गोवा राज्यासह कोकणातून राधानगरी, कागल, भुदरगड, निपाणी या भागात चिरा आणि पांढऱ्या वाळूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते। गोव्यावरून येणारे अवजड ट्रक, कंटेनर कोकण महामार्ग खराब असल्यामुळे या मार्गावरूनच पुण्याला जात असताना या वाहनांच्या मध्ये ओव्हरलोड माल भरलेला असतो, त्यामुळे वाहन चालकाचं वाहनावरील नियंत्रण राहत नाही। त्यामुळे सोळांकूर ग्रामस्थांना अपघाताला सामोरं जावं लागतंय। अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय। अवजड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने पाठवावी आणि गावातील रस्त्यावर स्पीड ब्रेकर तयार करावेत या मागणीसाठी सोळांकूर ग्रामस्थांची प्रांताधिकारी प्रसाद चौगले, तहसीलदार अनिता देशमुख, पोलीस निरीक्षक संतोष गोरे, गटविकास अधिकारी डॉ. संदीप भंडारी, RTO इन्स्पेक्टर राहुल नलवडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी शिवाजी इंगवले, SK किल्लेदार यांच्यासोबत बैठक झाली। या बैठकीत ग्रामस्थांनी अनियंत्रित वेगाने येणारी अवजड वाहतुकीमुळे अपघात होत आहेत हे थांबवण्यासाठी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे। सोळांकूर ग्रामस्थांनी ओव्हरलोड वाहनांमुळे गेल्या 6 महिन्यात सोळांकुरातील 5 व्यक्तींचा अपघातात मृत्यू झालाय। भविष्यात गावातील मार्गावरून ओव्हरलोड वाहतूक बंद करावी, गावातील रस्त्याचे काम पूर्ण करावे, तसेच गावाच्या पूर्व पश्चिम दिशेला स्पीड ब्रेकर बसवावेत आदी मागण्या उपस्थित केल्या। या बैठकीत सरपंच राजाराम कांबळे, उपसरपंच शिवानंद महाजन, पोलीस पाटील संतोष पाटील, माजी सरपंच RY पाटील, विकास पाटील, रावसाहेब पानारी, मानसिंग पाटील, कुलदीप कुंभार आदीसह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। तर सोळांकूरचा जो काही रस्त्याविषयक प्रश्न उपस्थित झाला होता, त्याच्यामध्ये ग्रामस्थांची आज मीटिंग तहसील कार्यालय राधानगरी येथे घेण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये पोलीस आणि RTO विभागाचे अधिकारी तसेच PWDचे अधिकारी उपस्थित होते। तर याच्यामध्ये ज्या काही इमिडिएट बेसिसवर ज्या आपल्या स्तरावर गोष्टी आहेत तर त्या करण्याच्या सूचना PWD विभागाला दिलेल्या आहेत। तसेच जे काही अवजड वाहतूक होते त्याच्यामध्ये त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याचे निर्देश RTO विभागाला दिलेले आहेत। त्याच्यामुळे कुठेतरी अवजड वाहतुकीला चाप बसेल आणि जे काही वरिष्ठ स्तरावरचे जे विषय आहेत जे ग्रामस्थांनी मांडले होते तर ते आम्ही ग्रामपंचायतीचं निवेदन घेऊन वरिष्ठ स्तरावर पाठवून त्याच्यामध्ये देखील फॉलोअप घेऊन ते विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही करू। अशा पद्धतीने एक पॉझिटिव्ह चर्चा आज ग्रामस्थांसोबत झालेली आहे। सोळांकूर भागात गावात जी अवैध वाहतूक सुरू आहे, ओव्हरलोड वाहतूक चिऱ्याची 12 चाकी 14 चाकी 16 चाकी जी वाहनं कर्नाटकात नेतात ती डबल चिरा आणि नशा करून रात्रीची वाहतूक होती ती बंद करण्यासाठी, ती वाहतूक गैबी मार्गे भोगावतीकडनं वळवण्यासाठी, जे अपघाताचं प्रमाण वाढलं आहे ते थांबवण्यासाठी आणि जी PWDची बांधकाम खात्याची जी रस्त्याची कामं आहेत, गटरची कामं आहेत, स्पीड ब्रेकरसाठी जी काही कामं बांधकामाची अपुरं आहेत ती करून देण्यासाठी आज आम्ही तहसीलदार कार्यालय राधानगरी येथे BDO साहेब, प्रांत साहेब, तहसीलदार साहेब आणि RTO साहेब यांनी निवेदन दिलेलं आहे। आणि ह्या PI साहेब, गोरे साहेब आणि हे जे निवेदन दिलं आहे त्यासाठी RTOनी ह्या सर्व मोठ्या ओव्हरलोडच्या गाडीवर कारवाई करण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि त्यांना भोगावती मार्गे हा रस्ता ह्या वाजते वाहतूक जावावी असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। आणि बांधकाम विभागावर सगळी राहिलेली कामं 2-3 दिवसात सुरू करून आम्ही ते पूर्ण करतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आमची वेळोवेळी कारवाई चालूच असते आणि या आजच्या मीटिंगच्या अनुषंगानं आम्ही आणखीन प्रभावी कारवाई चालू करू। निर्भीड बेधडक बातमी